ते जोड आहे ते अगदी हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा मग आज आपण 36 साईजचं फोर्टक्स ब्लाउजचं संपूर्ण स्टिचिंग इथे बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्स सोबत आपण हे स्टिचिंग बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा इथे मी बॅकनेक तयार करून घेतलेला आहे. ह्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेला आहे. तो जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. त्याचबरोबर इथे मी पफ स्लीव्ह सुद्धा दोन्ही तयार करून घेतलेले आहेत. परफेक्ट पफ स्लीव्स कशा तयार करायच्या याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेला आहे. तो सुद्धा नक्की जाऊन बघू शकता. तर चला आता आपण फ्रंट नेक कसं तयार करायचं हे बघूया. तर बघा मग ब्लाऊज पीसची उलटी बाजू मी वरती केलेली आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे समोरासमोर. आता आपण एक एक पार्ट तयार करून घेऊया. तर बघा मग पहिल्यांदा मी अस्तर जॉईन करून घेणार आहे. लक्षात राहू द्या, अस्तर आणि ब्लाऊज पीस जॉईन करताना टीप ही अगदी अस्तरच्या कडेने आली पाहिजे. या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण ब्लाऊज जोडू त्यावेळेस वरती टीप दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा मी अस्तर जॉईन करून घेणार आहे. अगदी काळजीपूर्वक आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अजिबात बिघडणार नाही. तर बघा मग या पद्धतीने मी दोन्ही पार्टला अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपण एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेणार आहोत. एक्स्ट्रा कापड कट करताना काळजीपूर्वक कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी नेहमी एक टिप सांगत असते, जर तुम्ही नवीन शिकत असाल तर मशीनवरती कात्री चालवू नका. नवीन शिकत असताना मशीनला खचा पडण्याच्या खूप शक्यता असतात, त्यामुळे अजिबात मशीनवरती कात्री चालवायची नाही. एक्स्ट्रा कापडसुद्धा मशीनवरती कट करायचं नाही. मशीनला जर खाच्या पडल्या तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो ते तुम्हाला सांगते. आपण जर मशीनवरती ब्लाऊज शिवायला घेतला तर त्या खाच्यांमध्ये ब्लाऊजचे दोरे वगैरे अडकण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपला ब्लाऊज पीस पूर्ण खराब होऊ शकतो. त्यासाठी ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा मग एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे. आता आपण योगपट्टी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी उलट बाजूवरती आपल्याला योगपट्टी या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि अगदी कडेने टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग अगदी कडेने इथे मी टीप मारून घेत आहे. तर बघा मग याच पद्धतीने आपल्याला दुसरी योगपट्टी सुद्धा तयार करून घ्यायची आहे. आपल्याला एकूण 4 योगपट्ट्या इथे लागणार आहेत. 2 योगपट्ट्या अस्तरच्या आणि 2 योगपट्ट्या विदाऊट अस्तरच्या. ओके, कारण आजच्या ब्लाऊजला आपण इनविजिबल योगपट्टी जोडणार आहोत, त्यामुळे आपल्याला इथे एकूण 4 योगपट्ट्या लागणार आहेत. तर बघा मग इथे एक्स्ट्रा कापड मी कट करून घेत आहे. तर बघा मग या पद्धतीने आपण अस्तरच्या 2 योगपट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण टक्स टाकून घेऊया. मी पेपर कटिंग करताना पेपरवरती टक्स टाकलेले आहेत. आता तेच टक्स आपण ब्लाऊजवरती कशा पद्धतीने टाकायचे आहेत ते बघणार आहोत. तर बघा मग पेपर मी या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. खाली जे तुम्हाला एक्स्ट्रा कापड दिसत आहे ते आपण शिलाई मार्जिन एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. आता आपल्याला बघा या पद्धतीने पिन लावून घ्यायची आहे. ओके, आता बघा जिथे टक्स टाकलेला आहे तिथे मी एक पिन लावून घेतलेली आहे आणि या पद्धतीने बघा मी खुणा करून घेणार आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला टक्सच्या खुणा करून घ्यायच्या आहेत. आता मेन जे मधले टक्स आहेत ते कशा पद्धतीने टाकायचे आहेत ते बघा. तर बघा या पद्धतीने आपल्याला मध्यावरती खूण करून घ्यायची आहे. ती पिन मी काढून घेतली आणि ह्या टक्सला टाकून घेतलेली आहे आणि तिथे खूण करून घेतली. सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा पिन लावून घेतली आणि तिथे खूण करून घेतली. सेम ॲज इट इज आपल्याला ती पिन इथे सुद्धा लावून घ्यायची आहे आणि खूण करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण टक्स अगदी इझिली टाकून घेतलेले आहेत. आता आपण हे डार्क करून घेऊया. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण पेपरवरचे टक्स हे ब्लाऊजवरती टाकून घेतलेले आहेत. आता आपण पाव इंचाचं शिलाई मार्जिन सुद्धा इथे घेणार आहोत, जेणेकरून टक्स टाकायला आपल्याला अगदी सोपं जाईल. बघा या पद्धतीने मी टक्स सुद्धा टाकून घेतलेले आहेत पाव इंचाचे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या पार्टवरती आपल्याला दुसरा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने बघा एक समान करून घ्यायचं आहे. तर बघा मग एकसारखे पार्ट करून घेतलेले आहेत. आता या पद्धतीने आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या पार्टवरती सुद्धा आपले टक्स उमटलेले आहेत, तिथे आपण मार्किंग करून घेऊया. तर बघा मग या पद्धतीने मी सर्व टक्स इथे ड्रॉ करून घेतलेले आहेत. आता एक एक टक्स आपण इथे टाकून घेणार आहोत. त्यासाठी या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टिप लॉक करून घ्यायची आहे.
आणि यानंतर बघा इथे मी डबल टिप मारून लॉक करून घेतलेली आहे टिप. सेम याच पद्धतीने आपल्याला सर्व टक्स टाकून घ्यायचे आहेत. टिप मारताना टिप लॉक करायला विसरू नका, त्याचबरोबर डबल टिप मारायला सुद्धा विसरू नका. आपल्याला इथे डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून शिलाई परत उकलणार नाही. याच पद्धतीने आपल्याला सर्व टक्स इथे टाकून घ्यायचे आहेत. तर बघा मग या पद्धतीने टक्स टाकून घेतलेले आहेत. एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा पफ आलेला आहे. सेम याच पद्धतीने बघा दोन्ही आपण पार्टला टक्स टाकून घेतलेले आहेत. आता आपण योगपट्टी इथे जोडून घेणार आहोत. तर बघा मग इथे मी 2 योगपट्ट्या घेतलेल्या आहेत. एक योगपट्टी अस्तरवाली आणि एक पट्टी विदाऊट अस्तरवाली. विदाऊट अस्तरवाली पट्टी मी खाली ठेवलेली आहे आणि अस्तरवाली पट्टी मी वरती ठेवलेली आहे आणि दोन्ही पट्ट्या मी सोबत इथे जॉईन करून घेत आहे. तर बघा मग 5 इंचावरती टिप मारून घेत आहे मी. इथे सुद्धा आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. आपण इथे इनविजिबल पट्टी जोडत आहोत. तर बघा मग या पद्धतीने आपल्याला हे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अगदी कडेने 5 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे. तर बघा मग या पद्धतीने मी टिपा लॉक करून घेतलेले आहेत. आता आपण आतमध्ये फोल्ड केलेलं बाहेर काढून घेणार आहोत. बघा या पद्धतीने. तर बघा मग या पद्धतीने आपण इनविजिबल योगपट्टी जोडून घेतलेली आहे. एक्स्ट्रा वगैरे झालं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा झालं तर लगेच घाबरून जायचं नाही, ते कट करून व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर बघा मग या पद्धतीने मी एक्स्ट्रा वगैरे झालं असेल ते कट करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपण दोन्ही पार्टला योगपट्टी जोडून घेतलेली आहे. आता आपण हुक लूप पट्टी जोडून घेणार आहोत. आपण इथे लूप पट्टी तयार करून घेत आहोत. तर त्यासाठी इथे मी लूप पट्टीला अस्तर जोडत आहे. तर बघा मग या पद्धतीने आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता आपण इथे हुक पट्टी घेतलेली आहे आणि पट्टी या पद्धतीने 5 इंच फोल्ड करून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने बघा लूप पट्टी सुद्धा आपल्याला या पद्धतीने 5 इंच फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. ओके. आता आपण हुक पट्टी लावून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक पार्ट घेतलेला आहे. हा आपला उजवा पार्ट आहे. उजव्या पार्टला मी हुक पट्टी लावून घेणार आहे. जेवढी पट्टी आपल्याला हवी आहे तेवढी इथे मी कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला 5 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, हा जो मी उजवा पार्ट घेतलेला आहे तो मी सरळ ठेवलेला आहे आणि सरळ बाजूवरती मी पट्टी ठेवून 5 इंचावरती टिप मारून घेत आहे. ओके. खालून पट्टी 5 इंच फोल्ड करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला डाप टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून पट्टी आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होईल. तर बघा मग या पद्धतीने डाप टिप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला पट्टी या पद्धतीने फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. तर बघा मग या पद्धतीने आपण हुक पट्टी लावून घेतलेली आहे आणि आपला एक पार्ट इथे तयार आहे. आता आपण दुसऱ्या पार्टला लूप पट्टी लावून घेणार आहोत. लूप पट्टी लावण्यासाठी आपल्याला हा पार्ट उलटा ठेवायचा आहे आणि उलट्या बाजूने आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा मग जेवढी पट्टी हवी आहे तेवढी ते मी ठेवून घेतलेली आहे आणि बाकीची एक्स्ट्रा पट्टी मी कट करून घेतलेली आहे. आता ही पट्टी उलट्या साईडने ठेवून 5 इंचावरती टिप मारून घेत आहे. खालून फोल्ड करून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या पट्टीवरती डाप टिप मारून घ्यायची आहे. डाप टिप मारल्यानंतर आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून पट्टीच्या अगदी मधोमध शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे टिप मारून घ्यायची आहे. कारण आपण मशीनवरती लूक तयार करणार आहोत, त्यासाठी इथे मी व्यवस्थित मध्ये टिप मारून घेतलेली आहे. तर बघा मग या पद्धतीने आपण दोन्ही पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. आता आपण गळापट्टी लावून घेणार आहोत. तुम्ही हवं असेल तर पायपिंग सुद्धा करू शकता, पण मला इथे कापड शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळे इथे मी गळापट्टी लावून घेणार आहे. तर चला आपण एक पार्टला इथे गळापट्टी लावून घेऊया. तर बघा मग इथे मी पट्टी घेतलेली आहे आणि पट्टी या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला 5 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे.
एक सारखी टीप मारून घ्यायची आहे 1/2 इंचावरती, कमी जास्त करायचं नाही. आणि बघा मग या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला ते छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून पट्टी आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होईल. तर बघा मग या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. ही टीप कच्ची मारून घ्यायची आहे. इथे मी 4 नंबरची टीप मारून घेत आहे, कारण आपण इथे परत हात शिलाई करणार आहोत. त्यासाठी इथे कच्ची टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पुन्हा टीप काढायला अगदी सोपं जाईल. ओके. तर बघा मग या पद्धतीने मी टीप मारून गळापट्टी लावून घेतलेली आहे. सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टला सुद्धा पट्टी लावून घेणार आहे. तर बघा मग या पद्धतीने मी दोन्ही पार्टला पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी बॅकनेक घेतलेला आहे आणि बॅकनेक आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपण फ्रंट नेकचे दोन्ही पार्ट ठेवून घेणार आहोत या पद्धतीने. आता बघा या पद्धतीने आपल्याला 1/2 इंचावरती सरळ बाजूने टीप मारून घ्यायची आहे. सरळ टीप मारल्यानंतर आपल्याला ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि उलट्या बाजूने आपल्याला अजून एकदा 1/2 इंचावरती टीप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही टीप मारली तर शोल्डर अगदी परफेक्ट जोडलं जातं. तर बघा मग या पद्धतीने मी दुसऱ्या पार्टला सुद्धा उलट्या साईडने 1/2 इंचावरती टीप मारून घेत आहे. तर बघा मग दोन्ही बाजूचे शोल्डर मी जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की पार्ट बरोबर आहेत की नाहीत. बघा या पद्धतीने चेक करायचं आहे. खालीवर झाले असतील तर तुम्ही व्यवस्थित ते करून घ्यायचे आहेत. तर बघा हे दोन्ही पार्ट व्यवस्थित आलेले आहेत. आता आपण बाही जोडून घेणार आहोत. एक्स्ट्रा दोरे वगैरे असतील ते कट करून घ्यायचे आहेत. तर बघा मग बाही या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला मध्यावरती खूण करून घ्यायची आहे किंवा कट मारून घ्यायचा आहे, कारण आपण बाही मध्यापासून जोडायला सुरुवात करणार आहोत. बाही कधीही मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे. आपण इथे पप बाही जोडत आहोत, त्यासाठी व्यवस्थित बाही जोडून घ्यायची आहे. चुन्यामध्ये येणार नाहीत याची काळजी घेत आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. बाहीची फिनिशिंग बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला ही टीप मारायची आहे. बघा मग मध्यापासून मी बाही जोडायला सुरुवात केलेली आहे. ही टीप आपल्याला कडेपर्यंत मारायची आहे आणि तिथून रिटर्न आपल्याला पुन्हा ही टीप मारत दुसऱ्या पॉईंटपर्यंत यायचं आहे. तर बघा मग दुसऱ्या पॉईंटपर्यंत मी टीप मारून घेतलेली आहे. आता तिथून रिटर्न आपल्याला डबल टीप मारून मध्यापर्यंत यायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही बाहीला टीप मारली तर टीप ही अगदी परफेक्ट बसते आणि बाहीला डबल टीप सुद्धा मारून होते. ओके. तर बघा मग या पद्धतीने मी बाही जोडून घेतलेली आहे. एक्स्ट्रा वगैरे बाही झाली असेल तरी ते कट करून घ्यायची आहे. तर बघा मग दोन्ही बाह्या मी जॉईन करून घेतलेल्या आहेत. आता आपण दोन्ही पार्ट व्यवस्थित करून आपण कडेने टीप मारून घेत आहोत 1/2 इंचावरती. सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग 1/2 इंचावरती टीप मारून घेतलेली आहे. एक्स्ट्रा जे दोरे वगैरे असतील ते कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे पार्ट उलटे करून घ्यायचे आहेत आणि उलट्या बाजूने आपल्याला या पद्धतीने 1/2 इंचावरती टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, ब्लाऊजची फिटिंग करताना या पद्धतीनेच फिटिंग करायची आहे, त्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग अगदी सुंदर दिसते. तर बघा मग एका साईडला मी 1/2 इंचावरती टीप मारून घेतलेली आहे उलट्या साईडने. सेम दुसऱ्या साईडला सुद्धा 1/2 इंचावरती टीप मारून घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला फिटिंगची मापे टाकून घ्यायची आहेत. ओके. तर बघा मग फिटिंगची मापे टाकण्यासाठी या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आता पहिल्यांदा आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. तर कमरेचं माप टाकण्यासाठी इथे मी पहिल्यांदा कमर मोजून घेणार आहे. लुकपट्टीची पट्टी आपल्याला सोडून द्यायची आहे आणि या पद्धतीने पूर्ण कमरघेर आपल्याला मोजून घ्यायचा आहे. जेवढा पण तुमचा कमरघेर येत असेल त्यातून जेवढा तुम्हाला कमरघेर हवा आहे तेवढा मायनस करून घ्यायचा आहे आणि आलेल्या इंचामध्ये तुम्हाला 4 फोल्ड करून कमरघेर काढून घ्यायचा आहे. ओके. तर बघा मग इथे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्याचबरोबर छातीचा चौथा भाग इथे आपल्याला टाकायचा आहे. तर आपण 36 छातीघेर घेतलेला आहे. 36चा चौथा भाग येतो 9 चौक 36 आणि आपल्याला इथे दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे. ओके. तर आपण इथे दंडघेर जो आहे तो 5.5 इंच घेतलेला आहे आणि बघा मग या पद्धतीने आपण
पट्टीने सरळ लाईन ओढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपल्या इथे माप आलेलं आहे आणि फिटिंगची लाईनसुद्धा आपली अगदी सरळ आलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या साईडला सुद्धा 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि छाती घेराचा चौथा भाग इथे 9 इंचावरती टाकायचा आहे आणि दंडघेराचं माप 5.5 इंचावरती टाकायचं आहे. तुमचं जेवढं पण असेल तेवढं तुम्ही ते टाकून घ्या. आणि बघा मग या पद्धतीने इथे सुद्धा पट्टीने मी सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि ही सुद्धा लाईन आपली सरळ आलेली आहे. ओके, तर बघा मग आपण इथे टिप मारून घेणार आहोत. तर बघा मग व्यवस्थित मी टिप इथे लॉक करून घेतलेली आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला फिटिंगची लाईन टाकून घ्यायची आहे. याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सुद्धा टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर बघा मग या पद्धतीने मी बाकीच्या टिपा सुद्धा इथे मारून घेतलेल्या आहेत फिटिंगच्या, तुम्ही बघू शकता. तर बघा मग या पद्धतीने आपला ब्लाऊज फिटिंग करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता मुंड्यातले ते जोड आहेत ते अगदी समोरासमोर आलेले आहेत. तर बघा मग आपला संपूर्ण ब्लाऊज इथे शिवून तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप आपण इथे ब्लाऊज शिवलेला आहे. तुम्ही बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग अगदी सुंदर आलेली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.